बजरंग सोनवाने जी। धन्यवाद स्पीकर सर, आपने मुझे सप्लीमेंट्री डिमांड्स फॉर ग्रांट्स पे बोलने के लिए मौका दिया। आज मी या सभागृहात जे बिल आलं त्या बिलावर बोलताना भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ज्याची गणना केली जाते, या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भारत सरकारने नवीन काहीतरी वाढ केली पाहिजे अशी माझी अपेक्षा होती। पण आता माग करताना भारत सरकारने त्याच्या बाबतीत काही मागणी केलेली नाही। शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त ग्रँट या नवीन ग्रँटमध्ये द्यावेत ही एक माझी मागणी आहे। एवढंच नाही तर साहेब, माझ्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव बीड संभाजीनगर या रेल्वे मार्गासाठी अतिरिक्त निधी दिला पाहिजे। बऱ्याच दिवसापासून मागच्या 2014ला मोदी सरकार आलं तेव्हापासून जुन्नर चोंडी आष्टी असा एक रेल्वे मार्ग आहे, त्याच्यासाठी सुद्धा नवीन पैसे दिले पाहिजेत, बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे। बऱ्याच दिवसापासून मागील 14-15 वर्षापासून अहिल्यानगर बीड परळी रेल्वे हा पण एक मार्ग आहे, या मार्गासाठी बजेट देऊन सुद्धा काम वेळेत पूर्ण होत नाही। त्याला जर बजेट कमी पडत असेल तर ते जास्तीत जास्त दिलं पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, संबंध या सभागृहातील MP जे आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट, यांचा जो निधी आहे हा निधी अगदी कमी आहे साहेब। माझ्या महाराष्ट्रात जर बघितला तर MLAचा जो निधी आहे, जो फंड आहे, हा फंड 5 करोड रुपये आहे, म्हणजे 6 माझ्या खाली म्हणजे कमीत कमी 30 करोड। माझी एवढीच मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये 30 ते 35 करोड निधी वर्षाला तुम्ही MP लँडचा दिला पाहिजे अशी माझी या सभागृहाच्या वतीनं आपल्याला मागणी आहे। साहेब, अध्यक्ष महोदय, आपल्या भारत देशामध्ये पोस्ट ऑफिस एक दळणवळणाचं खूप मोठं साधन होतं, पण पोस्ट ऑफिसेस बरेच काही बंद आहेत। त्याला नवीन पोस्ट ऑफिसेस काही माझ्या बीड जिल्ह्यामधील माझ्या कार्यक्षेत्रामध्ये झाले पाहिजेत अशी माझी मागणी आहे। आपल्याकडे मोबाईलचं